फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदे मिळाली आणि आमदारांचा शपथविधी झाला। पण आता शिवसेनेतील नाराजी उफाळून आली आहे। तानाजी सावंत हे मंत्रिपद गेल्याने प्रचंड नाराज आहेत अशी चर्चा आहे। त्यांनी आपल्या डीपीवरून एकनाथ शिंदे यांचा फोटो हटवत फक्त शिवसैनिक असं म्हटलंय। तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे। काही आमदार तर अधिवेशनातून परत निघून गेल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेले उदय सामंत यांनी नाराज आमदारांना काय सल्ला दिलाय तो पहा। सावंतांची नाराजी कुठेतरी वाढताना दिसते। एकनाथ शिंदेचा फोटोही डीपीवरून त्यांनी काढलेला आहे आणि आता शिवसैनिक म्हणून फक्त फोटो ठेवलेला आहे। शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहे। मंत्रिपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो। त्याच्यामुळं आमचं एक कुटुंब आहे। थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील। 12च मंत्रिपदं शेवटी 43 पैकी शिवसेनेला मिळालेली होती। 60 आमदार आमचे निवडून आलेले आहेत। आम्ही 12 लोक मंत्री झालो, याचा अर्थ 60 लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखी आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू। पण त्यातले काही जण आहेत ते मुंबईकडे निघून गेलेले पाहायला मिळतात, काही आपल्या मतदारसंघात निघून गेलेले थांबले नाहीयेत। म्हणजे काल जे आले होते ते थांबले नाही। नाराजी वाढलेली आहे। तानाजी सावंत असतील, प्रकाश सुर्वे असतील, बापू शिवतारे असतील। नाही, आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो। मी सांगितलं ना, काही नाराजी किरकोळ असू शकते। माझ्यावर देखील पहिल्या टर्मच्या वेळी दुसऱ्या टर्मच्या वेळी अशी वेळ आलेली होती, परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते। काल पहिल्या 24 तासामध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रिपद का मिळालं नाही, परंतु काही गोष्टी नंतर रिअलाइज झाल्यानंतर माणूस शांत होतो, कामाला लागतो। त्याच्यामुळं भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत हे स्वतः आम्ही चर्चा करू, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू। कारण एक महत्वाची गोष्ट, मी या 2.5 वर्षापेक्षा मागच्या 2.5 वर्षाचा थोडा उल्लेख करतो। त्या 2.5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी 75 कोटी रुपये नेऊ शकलो होतो, परंतु या 2.5 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी 1,500 ते 2,000 कोटीची कामं करू शकलो। म्हणूनच 5व्यांदा मी विधानसभेमध्ये आलो। आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे। ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते, परंतु न भूतो न भविष्यती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत। आता या नाराज नेत्यांची समजूत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी घालतात ते पाहावं लागणार आहे। पण शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाईल असंही आधीच जाहीर केलंय। तसंच सध्याची मंत्रिपदही 2.5 वर्षांसाठी असतील असंही स्पष्ट केलंय। त्यामुळे आता नाराज नेत्यांना काय आश्वासन मिळतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।